नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. डीम युनिव्हर्सिटी हा असा मार्ग आहे जिथे नीट स्कोर मध्यम असला तरीही भारतात दर्जेदार शिक्षण घेण्याची खात्री मिळते. भारतातील डीम युनिव्हर्सिटी या स्वायत्त संस्था आहेत, मात्र त्यांच्या प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या MCC द्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. या प्रक्रियेत कोणतेही राज्यस्तरीय प्रवर्गनिहाय आरक्षण नसते, त्यामुळे सर्व जागा या खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार भरल्या जातात. आता आपण भारतातील डीम युनिव्हर्सिटीची माहिती घेऊया. सध्या भारतामध्ये सुमारे 59 डीम मेडिकल युनिव्हर्सिटी कार्यरत असून त्यामध्ये 11,500हून अधिक जागा उपलब्ध आहेत. या जागांच्या वितरणाचा विचार केला तर दक्षिण भारतात या संधी सर्वाधिक आहेत. तामिळनाडूमध्ये 14 युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून सुमारे 2,700 जागा भरल्या जातात, तर कर्नाटक राज्यामध्ये 12 युनिव्हर्सिटी असून तेथे 2,300 जागांची उपलब्धता आहे. या व्यतिरिक्त पॉंडिचेरी, हरियाणा, ओरिसा आणि तेलंगणा या राज्यांमध्येही महत्त्वाच्या डीम युनिव्हर्सिटी कार्यरत आहेत, जिथे देशभरातील विद्यार्थी कोणत्याही राज्याचे डोमिसाईल नसताना अर्ज करू शकतात. आता आपण डीम युनिव्हर्सिटीची नोंदणी शुल्क आणि सिक्युरिटी डिपॉझिट यांची माहिती घेणार आहोत. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना www.mcc.nic.in वर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी 5,000 रुपये हे प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागतात, ते परत मिळत नाही. मात्र यासोबतच 2 लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागते. जर तुम्हाला कोणत्याही राऊंडमध्ये सीट मिळाली नाही तर ही 2 लाखांची रक्कम तुम्हाला परत दिली जाते. डीम युनिव्हर्सिटीची वार्षिक फी ही 18 लाखांपासून 30 लाखांपर्यंत असू शकते. त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी 5 वर्षांच्या खर्चाचे नियोजन करून ठेवणे आवश्यक ठरते. आता आपण डीम युनिव्हर्सिटीमधील मेरिटचा ट्रेंड लक्षात घेऊया. डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीत एक विशेष निरीक्षण असे आहे की ज्या युनिव्हर्सिटीची फी कमी आहे, जसे की मणिपाल किंवा हमदर्द, त्यांचे मेरिट पहिल्या राऊंडपासून शेवटच्या राऊंडपर्यंत वाढत जाते, कारण ऑल इंडिया आणि स्टेटचे पर्याय संपलेले विद्यार्थी या जागांकडे वळतात. या उलट ज्या कॉलेजेसची फी 25 लाखांच्या वर आहे तिथे सुरुवातीला कट ऑफ जास्त असला तरी शेवटच्या स्टे वॅकन्सी राऊंडकडे तो लक्षणीयरित्या खाली येतो. अशा वेळी कमी स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी निर्माण होते. अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्य हे डीम युनिव्हर्सिटीचे हब बनत चाललेले आहे. आता आपण वळूया महाराष्ट्राकडे, जिथे सर्वाधिक 14 डीम युनिव्हर्सिटी आहेत. यात पुणे विभाग आघाडीवर आहे. पुण्यातील सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज हे केवळ महिलांसाठी असून त्याची वार्षिक फी 10.50 लाख आहे. त्यामुळे तिथे प्रवेशासाठी 540 ते 560 गुणांची चढाओढ असते. पुण्याचेच DY पाटील पिंपरी हे 250 जागांसाठी असलेले मोठे कॉलेज असून 27 लाख फीमुळे तिथे 220 ते 240 गुणांवर संधी मिळू शकते. तसेच पुण्यातील भारती विद्यापीठ 22.40 लाख फीसह 300 ते 350 गुणांच्या कट ऑफवर बंद होते. सांगलीचे भारती विद्यापीठ आणि कोल्हापूरचे DY पाटील या कॉलेजमध्ये साधारण 200 ते 230 गुणांच्या दरम्यान प्रवेशाची शक्यता असते. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट हे अतिशय मानाचे कॉलेज असून 17.50 लाख फी असलेल्या या कॉलेजचा कट ऑफ 400 ते 420 गुणांपर्यंत जातो. सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूटमध्ये 250 जागा असून तिथे 250 ते 270 गुणांची गरज भासते. नवी मुंबईतील MGM मेडिकल कॉलेज 21 लाख फीसह 380 ते 400 गुणांच्या दरम्यान कट ऑफ राखते. नवी मुंबईतील DY पाटील कॉलेजची फी 26 लाख असल्याने तेथे 220 ते 240 गुणांवर प्रवेश मिळू शकतो. तसेच पालघर येथील वेदांता इन्स्टिट्यूटमध्ये साधारण 250 ते 300 गुणांची स्थिती पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर येथील MGM मेडिकल कॉलेज हे उत्तम क्लिनिकल सुविधेसाठी प्रसिद्ध असून तिथे साधारण 350 ते 370 गुण आवश्यक असतात. विदर्भाचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हे 250 जागांसह मोठे केंद्र आहे, जिथे 23 लाख फीपासून कट ऑफ 300 ते 320 गुणांपर्यंत राहतो. नागपूरच्या दत्ता मेघे इन्स्टिट्यूटमध्ये 150 जागा असून तिथे 240 ते 260 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची खात्री असते. नवी मुंबईतील रूरल मेडिकल कॉलेजमध्येही साधारण 300 गुणांच्या आसपास मेरिटची स्थिती असते.
आता आपण भारतातील कमी फी असणाऱ्या टॉप 10 डीम युनिव्हर्सिटीज पाहणार आहोत. भारतात अशा काही डीम युनिव्हर्सिटी आहेत जिथे इतर खाजगी संस्थांच्या तुलनेत शिक्षण शुल्क काहीसे कमी आणि परवडणारे आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुण्याचे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज जे महिलांसाठी आहे ते प्रथम क्रमांकावर येते, ज्याची वार्षिक फी केवळ 10 लाख रुपये आहे. यानंतर हरियाणा राज्यातील मुल्लाना येथील MMUची फी 15.50 लाख रुपये असून दिल्लीतील नामांकित हमदर्द इन्स्टिट्यूट 16 लाखांच्या फीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. झारखंडमधील जमशेदपूर येथील मणिपाल टाटा मेडिकल कॉलेजची फी 16.20 लाख रुपये आहे. तर महाराष्ट्रातील लोणी प्रवरा इन्स्टिट्यूट 17.50 लाखांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण देते. कर्नाटक राज्यातील कस्तुरबा मेडिकल कॉलेज आणि KS हेगडे मेडिकल कॉलेज अकॅडमी ही दोन्ही संस्थांची फी साधारण 17.80 लाख रुपये आहे. याशिवाय ओडिसातील कलिंगा इन्स्टिट्यूट 18.50 लाख, कर्नाटकातील श्री सिद्धार्थ अकॅडमी 18.80 लाख आणि मैसूरचे JSS मेडिकल कॉलेज 19.80 लाख रुपये वार्षिक फी आकारतात. आता आपण कमी कट ऑफ असणाऱ्या टॉप 10 डीम युनिव्हर्सिटीज पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचा नीट स्कोर कमी आहे त्यांच्यासाठी जास्त फी असलेल्या पण कमी कट ऑफ लागणाऱ्या युनिव्हर्सिटी हा एक चांगला पर्याय ठरू शकतात. यामध्ये प्रामुख्याने तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील काही कॉलेजेसचा समावेश होतो. चेन्नई येथील श्री बालाजी मेडिकल कॉलेज आणि ACS मेडिकल कॉलेज यांसारख्या संस्थांमध्ये 150 ते 220 गुणांपर्यंत प्रवेश मिळू शकतो. तसेच पॉंडिचेरी आणि तामिळनाडूतील विनायका मिशन आणि कांचीपुरमचे मीनाक्षी मेडिकल कॉलेज 180 ते 210 गुणांच्या दरम्यान बंद होतात. महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्यातील DY पाटील आणि सांगलीचे भारती विद्यापीठ येथे 200 ते 240 गुणांवर संधी उपलब्ध होते. कोल्हापूरचे DY पाटील आणि नागपूरचे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज यांचा कट ऑफ साधारण 220 ते 260 गुणांच्या दरम्यान राहतो. उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे संतोष मेडिकल कॉलेज 200 ते 220 गुण आणि कर्नाटकातील बेंगळूर येथील राजा राजेश्वरी मेडिकल कॉलेज 240 ते 270 गुण ही कॉलेजेस देखील कमी स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या राऊंडपर्यंत उत्तम संधी निर्माण करतात. वरील माहितीवरून हे स्पष्ट होते की डीम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेताना 2 महत्त्वाचे पैलू आहेत. जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्ही कमी फी असलेल्या कॉलेजेसचा विचार करू शकता आणि जर तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्हाला जास्त फी भरण्याची तयारी ठेवावी लागेल. मात्र केवळ फी पाहून निर्णय न घेता त्या कॉलेजचे क्लिनिकल एक्सपोजर, हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या आणि मागील वर्षांचे निकाल यांचाही अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे. शेवटी एक तांत्रिक नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डीम युनिव्हर्सिटीमध्ये समांतर आरक्षणांतर्गत जर PWD किंवा इतर विशेष प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसतील तर त्या जागा रिक्त न ठेवता त्याच संवर्गातील इतर सर्वसाधारण उमेदवारांना दिल्या जातात. त्यामुळे चॉईस फिलिंग करताना केवळ मोठ्या नावांकडे न पाहता फी स्ट्रक्चर आणि मेरिटचा बदलता कल लक्षात घेऊनच निर्णय घ्या. अचूक स्ट्रॅटेजी आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आपल्या पाल्याने डॉक्टर व्हावे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. मात्र नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर खरी कसरत सुरू होते, ती म्हणजे प्रवेश प्रक्रियेची. अनेकदा केवळ चांगले गुण मिळाले म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे आपल्याला वाटते, पण वस्तुस्थिती तशी नाही. कारण योग्य माहिती अभावी किंवा प्रेफरन्स फॉर्म भरताना झालेल्या एका लहानशा चुकीमुळे चांगले गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते किंवा त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य कॉलेज मिळत नाही. MBBS, BDS पासून ते BAMS, BHMS आणि BPT पर्यंत प्रत्येक कोर्सेसचे नियम, स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा आणि डीम युनिव्हर्सिटीच्या प्रवेश फेऱ्या अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. विद्यार्थ्यांचे गुण आणि पालकांचे बजेट यांचा सुवर्ण मध्य साधून अचूक चॉईस फिलिंग करणे हे एक शास्त्र आहे. म्हणूनच मुलांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या मार्गदर्शन केंद्राची साथ अत्यंत आवश्यक आहे. एक चुकीचा निर्णय स्वप्न भंगवू शकतो, पण आमचे अनुभवी मार्गदर्शन तुमच्या पाल्याचा डॉक्टरी पेशाचा मार्ग सुकर करू शकतो. तेव्हा गोंधळून न जाता अचूक स्ट्रॅटेजी आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
आमच्या MMCC विरार चॅनलला अशाच अचूक आणि विश्वासार्ह उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की पहा, जे तुमच्या मेडिकल करिअरचा मार्ग स्पष्ट करतील. नीट 2026 संदर्भातील फ्री अपडेट्स, नोटिफिकेशन व मार्गदर्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकचा वापर करून आमचा व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आत्ताच जॉईन करा. धन्यवाद.